नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठी 6च्या घरात स्पर्धकांमधील वाद, भांडण आणि टास्क नेहमीच चर्चेत असतात. मागील आठवड्यात घरात 3 वाईल्ड कार्ड सदस्य आले. त्यानंतर या आठवड्यात प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे. या आठवड्यात घरातून एका स्पर्धकाची एक्झिट झाली आहे आणि ती स्पर्धक रुचिता जामदार असल्याची माहिती समोर आली. रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तब्बल 8 आठवड्यांनी रुचिता बिग बॉस मराठी 6च्या घरातून बाहेर आली. रुचिता जामदारने बिग बॉसच्या घरात एंट्री केल्यापासून तिच्या आक्रमक स्वभावामुळे ती सतत चर्चेत राहिली. अनेक टास्कमध्ये ती इतर स्पर्धकांशी जोरदार वाद घालताना दिसली. घरात अनेकदा तिचा आवाज चढलेलाच पाहायला मिळाला. तिच्या भाषेवरून तिला ट्रोल करण्यात आलं. रुचिताने आरडाओरडा करून जास्त फुटेज मिळवल्याचंही म्हटलं गेलं. रुचिताच्या या वागण्यामुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर घरातील इतर स्पर्धकांनीही अनेकदा तिच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे रुचिता घराबाहेर जावी अशी मागणी काही प्रेक्षकांकडून होत होती. शोचा होस्ट रितेश देशमुखने देखील अनेकदा रुचिताच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे रुचिता आणि विशाल यांच्यात सुरू असलेल्या नात्याचीही बाहेर खूप चर्चा होती. दरम्यान नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सगळ्या सदस्यांना एलिमिनेशनचा धक्का मिळाल्याचं दिसतंय. रितेश म्हणतो, जेव्हा जेव्हा घरात गेमला हलकं घेतलं जाते तेव्हा तेव्हा मी आणि बिग बॉस ॲक्शन घेतो. या क्षणी घरातील एलिमिनेशन होणार आहे. प्रोमोमध्ये घरातील वातावरण खूप भावूक झालेलं दिसतंय. विशाल आणि रुचिता दोघेही रडताना दिसतात. सागर रुचिताला मिठी मारून रडत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. दुसरीकडे विशाल भावूक झाल्याचं पाहून राकेश त्याला धीर देताना दिसतोय. व्हिडिओच्या शेवटी रितेश देशमुख म्हणतो, बाहेर या, मी तुमची वाट पाहतोय असं म्हणतो. यानंतर रुचिता ओक्साबोक्शी रडताना दिसते. दरम्यान रुचिता जामदार खरंच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे का, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत असून त्यात रुचिता शोमधून बाहेर पडल्याचा दावा केला जातोय. काही प्रेक्षकांनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी तिच्या गेमबद्दल मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे आगामी भागात नेमकं काय घडणार आणि रुचिता खरंच घराबाहेर पडली का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.